सुरुवात करूया सुषमाताईंपासून. सुषमाताई, खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांवरती कारवाई झाली आहे असं म्हणायला पाहिजे. त्यांनी राजीनामा दिलाय, पण या कारवाईबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही, नाही. हे बघा, ती कारवाई जी झाली ना, ती एका व्यक्तीवर इतके गंभीर आरोप असतील तर, आणि विशेष म्हणजे ज्यांना महिलांना आधार देण्याची जी संस्था आहे घटनात्मक, या संस्थेवर असणाऱ्या व्यक्तीनेच जर महिला लैंगिक शोषणाचे आरोप त्यांच्यावर होत असतील किंवा त्या महिला लैंगिक शोषणाच्या एकूण प्रकरणाशी त्या संबंधित नाव जोडलं जात असेल, तर त्यांचा राजीनामा होणं फार स्वाभाविक होतं. हं, नैतिकता म्हणून त्यांच्या पक्षाचा राजीनामा होणंही स्वाभाविक होतं. पण म्हणजे सगळं संपलं असं होत नाही ना. मुळात हं, अशा एका बंधुबाबाचं प्रस्थ वाढवण्यास त्यांनी मदत केली. एक अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असतानाही राज्यामध्ये अंधश्रद्धा वाढण्यास त्यांनी मदत केली किंवा आत्ता जी काही गोष्ट पुढे येतेय, मला वाटते काही लोकांनी ती पुढे आणली, की कशा पद्धतीने त्यांच्या बहिणीच्याच नावावर कोट्यवधीची उलाढाल झालेली आहे आणि विशेषतः ती त्या पतसंस्थेतून आहे. तर हं. ह्या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत. म्हणून आम्ही जे वारंवार म्हणतोय, की त्यांचे आर्थिक स्रोत तपासणं गरजेचं आहे. अर्थात मी हे पुन्हा सांगितलं पाहिजे, की एकट्या रुपाली चाकणकर यांची चौकशी एवढाच आमचं उद्दिष्ट नाही. एकट्या रुपाली चाकणकर नाही, तर मुळात भोंदू खरात याला प्रस्थापित करण्यासाठी खरातपेक्षाही ज्याने मोठं काम केलं होतं, तो होता नामकर्ण आवारे. कारण खरातला सिद्धपुरुष स्थापित करणे, त्याच्यासाठीच्या सुरस कथा रचणे, त्यासाठीचं पुस्तक लिहिणे, हं, हं, त्यासाठी वेगवेगळ्या डिग्निटरीज लोकांना त्याच्यापर्यंत आणून अप्रोच करणे, ह्या सगळ्या गोष्टी नामकर्ण आवारेने केल्या. हं, त्याच्यानंतर मग येतात ललित पोफळे. ललित पोफळे यांनी सीए म्हणून त्यांच्या सगळ्या ब्लॅकला व्हाईट करण्यासाठीचे मार्ग सांगितले. हं. जसं की नापेडमध्ये व्यंकटेश प्रोड्युसर असेल, फार्मा कंपनी असेल, या सगळ्या कंपन्या एस्टॅब्लिश केल्या. जगदंब पतसंस्थेमध्ये तो पैसा सगळा गुंतवला गेला. बरं. त्याच्यानंतर जे येतात ते ललित पोफळे यांच्या सोबत ज्यांची पार्टनरशिप आहे फायनान्शियल, आणि नामकर्ण आवारे यांची मुलगी ज्यांच्या घरात दिलेली आहे, ते गमे. हे गमे सुद्धा शिवनिका ट्रस्टवर आहेत. बरं. म्हणजे मला कधी-कधी हे वाटतं, की आम्ही एवढ्या सगळ्या माहिती शोधून काढतोय हं, हं. आणि एस-आय-टीचा तपास अजून पुढे का जात नाहीये? बरं. कारण गमेचं कनेक्शन आतापर्यंत पुढे आलं नव्हतं. जे हं, कनेक्शन मी हं. आज एबीपी माझावर पहिल्यांदा पुढे आणत आहे. नक्कीच. म्हणजे आता हे तुम्ही एक कनेक्शन सांगितलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त नामकर्ण आवारे यांनी तर पुस्तकात काय लिहिलंय ते आम्ही प्रेक्षकांना याआधी पण सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांची चौकशी होणं, कारण संस्थांशी संबंधित आहे, हे तरी नक्कीच गरजेचं आहे. पण मला नीताताईंना असा प्रश्न विचारायचा आहे.